नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अपूर्णांकांची वजाबाकी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं अपूर्णांकांची बेरीज आपण पाहिली होती. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपूर्णांकांची वजाबाकी. पहा, ज्या पद्धतीने अपूर्णांकांची बेरीज करताना दोन पद्धती आहेत. एक म्हणजे छेद समान असताना आणि दुसरी म्हणजे छेद समान नसताना. अशा दोन पद्धती आहेत. त्याच पद्धती सेम वजाबाकीमध्ये सुद्धा आहेत आणि सेम प्रोसिजर आहे बेरजेसारखी. फक्त एकदा गणित आपल्याला समजलं म्हणजे क्लिअर होऊन जाईल. बघा, छेद समान असताना सुद्धा प्रोसिजर तीच. ज्या पद्धतीने आपण बेरजेमध्ये केलं होतं, बेरजेमध्ये आपण काय केलं होतं, छेद समान असतील तर फक्त अंशांची बेरीज. सेम प्रोसिजर, फक्त तिथं बेरीज होती म्हणून आपण तिथं अंशांची बेरीज करत होतो. इथं आहे आपली वजाबाकी, इथं वजाबाकी करतोय, वजा चिन्ह आहे म्हणून फक्त अंशांची काय करायची, वजाबाकी. म्हणजे बघा, छेद समान आहेत, छेद समान करण्याची गरज नाही, छेद आहे असा राहणार आणि फक्त आता वजाबाकी आहे म्हटल्यावर 24 + 12 12 झालं उत्तर. नेक्स्ट 100/17 - 20/17. छेद समान दिसतोय, समान आहे तर लिहून घ्या. आणि 100 फक्त अंशांची वजाबाकी, 100 - 20 80. त्यानंतर इथं बघा छेद समान दिसतोय तुम्हाला, म्हणजे छेद आपण समान एकदाच लिहिणार. फक्त आता अंशांची वजाबाकी, 1000 - 250 किती येणार उत्तर, 750. आणि शेवटचं छेद समान दिसतोय आहे असा लिहून घ्या आणि फक्त अंशांची वजाबाकी, 465 - 200 याचं उत्तर येणार 265. अतिशय सिंपल. म्हणजे बघा, काही सेकंदात आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. पण काय पाहिजे आपल्याला, छेद समान असतील तर. छेद समान असतील तर आपण काही सेकंदात उत्तर काढू शकतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत छेद समान असताना पॉईंट झाल्यानंतर छेद समान नसताना. आता हे छेद समान नसताना पहिल्यांदा प्रोसिजर करून घ्यायची की छेद समान नाही तर प्रथम आपण काय करायचं, छेद समान करून घ्यायचे. ठीक आहे. आता छेद समान कसे करायचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिले, इथं पण मी सांगणार आहे. पहा, छेद समान नसतील तर पहिल्यांदा काय करायचं, इथं 7 आहे आणि इथं 3 आहे. मग छेद समान करण्यासाठी काय करायची प्रोसिजर, तिरकस गुणाकार. कोणाचा गुणाकार पहिल्यांदा, पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद. इथं खाली लिहितो मी, म्हणजे 10 × 3. इथं चिन्ह काय करतो आपण, वजाबाकी म्हणून वजा चिन्ह. दुसऱ्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार 2 × 7 आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार 7 × 3. आता बघा, 10 × 3 केले तर उत्तर येतं 30, वजा 2 × 7 केले तर 14 छेद 7 × 3 21. आणि ह्यांचा आन्सर येणार 30मधून 14 गेले राहिले 16, 16 छेद 21. संपलं. एवढं सिंपल आहे. तिरकस गुणाकार लक्षात ठेवा. छेद समान करण्यासाठी काय, तिरकस गुणाकार. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद वजा पहिल्याचा दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद आणि छेदामध्ये दोघांचा छेदाचा गुणाकार. आता इथं बघा, इथं गुणाकार कोणाचा होणार बघा, छेद समान नाहीत. 15 × 3. इथं लिहितो 15 × 3. वजाबाकी करतो म्हणून वजा दुसऱ्या कंसात 10 × 20. सॉरी, 10 × 2 20 म्हटलं मी. छेदामध्ये छेदाचा गुणाकार 2 × 3. सोडवा आता. 15 × 3 45 वजा 10 × 20 छेद 3 × 6. 45मधून 20 गेलं तर उत्तर येतं 25 छेद 6. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, जोपर्यंत आता काही ठिकाणी तुम्हाला भाग जाईल म्हणून तुम्ही गडबडीने भाग घालवायचा नाही. पहिल्यांदा अंश पूर्ण सोडून घ्यायचा, अंशातील बेरीज किंवा वजाबाकीची जी क्रिया आहे ती पूर्ण करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच छेदाकडे जायचं, छेदाने भागायचं. काय काय मुलांना सवय असते, डायरेक्ट ह्या 6ने कुठेतरी भाग जात असेल तर घालवला असता, इथं 21ने बोलला तर भाग गेला असता तर घालवला. तसं करायचं नाही. ठीक आहे. पहिल्यांदा अंश पूर्ण सोडवायचा आणि त्यानंतर उत्तर लिहायचं. चला नेक्स्ट एक्झाम्पल्स पाहूया, राहिलेले 2. इथं पण पहा, कोणाचा गुणाकार होणार, 21 × 2. वजाबाकी करतो म्हणून वजा 7 × 4 आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार म्हणजे 4 आणि 2चा गुणाकार. चला, 21ने 42 वजा 7 चोक 28 भागिले 4 दुनी 8. तर इथं तुम्हाला दिसते बघा. आता 12तून 8 गेलं 4 आणि 3तून 2 गेलं 1, 14 छेद 8. ह्याचा आन्सर फायनल आन्सर येतं. ठीक आहे. आता इथं बघूया, गुणाकार छेद समान नाही. छेद समान करण्यासाठी प्रोसिजर, पहिल्याचा अंश
गुणिले दुसऱ्याचा छेद वजा दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद छेदामध्ये 7 गुणिले 2 चला 150 गुणिले 2 300 वजा 10 गुणिले 7 70 छेद 7 दुनी 14 तर 300मधून 70 गेलं तर राहिले किती 230 भागिले 14. अशा प्रकारे आपण आज आपण अपूर्णांकांची वजाबाकी छेद समान असताना आणि छेद समान नसताना दोन्ही पद्धतीनं पाहिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून सहकार्य करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा. थँक्यू.